माझ्या तरी एक प्रोग्राम आहे. कुठे जायचे तुम्हाला? देवाला जायचे. वारीला? हा. कोणासारखं? बॉबी मामा दादा बॉबी आणि बॉबी मामा सारखं कोमल आत्यासारखं. हा. मग मला कसं वाटेल. येडच आहे काही लंगड कसं आलंय. चालता येईल ना तुम्हाला? तुम्ही काय जास्त बाबा झाले का काय? हा बाबा पण चालतात वारीमध्ये, तुम्ही पण चालायचं. इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे. तर आता मी जाणार आहे थोडीशी बाहेर. पप्पा बोलतात चला. पंजाब सिंध गुजरात द्राविड उचल वंग. जय है लगेच जय, लगेच जय. जय 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 है हा. माझं बाळ. तर आता मस्त आता मी स्कूलला जायला लागलो. आता स्कूलला लवकरच माझं बाळ उठून जात आहे. आणि आता पप्पानं मी लय भारी रील काढल्यात. तुम्ही जाऊन माझ्या आईला मीच शिकवायला. आईने काय वाटते माझ्या बाबा जास्त भाजी करतात. तू मला शिकवलं काय करायला शिकवलं? डान्स करायला. माझ्या बाळानं मला डान्स करायला शिकवलंय. त्याचे बाबा लय भारी डान्स करतात. हा पण मला असं असं डान्स करायला शिकवलं. कसं बघ, इकडे 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 इकडे. दादा मला बोलतो आई थोडंसं अंग हलवत जा, थोडीशी पतली व्हायची. तर माझं बाळ ना मला शिकवतंय. बाबा माझे भारी डान्स करतात आणि आई तुला येत नाही म्हणून मी थोडंफार आता मला काही करू नका, कमेंट करू नका. चांगल्याच कमेंट आहेत सगळ्या. आणि मला हे पण कमेंट होत्या की मम्मी तुमचा चेहरा लय ग्लो करतोय. तर मी हो खरंच मी ना सकाळी उठून मॉइश्चरायझर वगैरे सनस्क्रीन असं मी डेली रुटीन असते माझी सर्व काही. मी रोज फॉलो करते ते सगळं काही. आणि मी आता म्हणजे थोडीशी हे पण करते ना डेली रुटीन. रोज उठल्या उठल्या आपलं ब्रश वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली की मी पहिले सनस्क्रीन, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, एवढं माझं रोजचं असतं. रात्रीची नाईट क्रीम असं सगळं असतं. म्हणजे करते मी नाईट क्रीम वगैरे इथे ठेवायचा. हा माझं बाळ पहिले डायपर घालायचं, आता डायपर नाही घालत. तुला आता मोठा लहान होतं ना त्याच्यामुळे गाईच. आणि आता आम्ही थोडस जाणार परत. काहीच्या हे पण होत्या सगळ्यांच्या आम्हाला एवढ्या भारी भारी कमेंट आहेत. तुम्ही सांगा ना एवढ्या भारी 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 कमेंट आहे मला वाचता. एवढ्या भारी भारी कमेंट आहेत आमच्या शॉर्ट व्हिडिओला पण. आणि तुम्हाला खरं मम्मीचे ब्लॉग आवडतात. लगेच हा सगळ्यांचीच आवडतात. जुन्नर खरंच आवडतात. कोमल आणि मी ब्लॉग नाही काढत. मी सोडले ब्लॉग करायचे. याने ब्लॉग काढायचे सोडले. आता सध्या त्याचा अभ्यास चालू असतं. आणि मग माझं काय म्हणणं आहे, काय झालं माहिती 2-3 दिवस झालं माझा ब्लॉकच नव्हता. काय झालं परवाला यायला गेली मायराला साडी वगैरे घेतली आणि आलो काय पाण्याचा प्रॉब्लेम झाला का काय झाला घरामध्ये काय माहिती. पाण्याचं म्हणजे आरो पण थोडा खराब झाला होता. मी लगेच बोलवलं. पाण्याची टेस्टिंग वेगळी येत होती. आणि मग मशीनवर मी त्या दिवशी चालले. खूप दिवसानंतर मशीनवरती चालले आपल्या रेडमीवरती याच्यावरती मशीनवरती किती 4च्या स्पीडवर नाही चालले. आणि डायरेक्ट 5च्या स्पीडवर. आणि मग मला काय झालं माहिती का, मी थोडी पपई पण खाल्ली. अर्धी खाल्ली म्हणजे एक कट केली. तर कोणीच बसल्या बसल्या मी हे करत गेली, खात गेली. पूर्ण एकच खाल्ली असेल मला माहित नाही. अर्धी खाल्ली पण थोडी किटोने एक कचली खाल्ली होती पप्पाने एक. मग बाकीची मी खाल्ली एक बसल्या बसल्या. आणि मग मला काय झालं माहिती थोड्या टायमाने मी थोडीशी जेवली. चुक्कर भाकर खाल्ली. ज्वारीची रोज असतं ते डाईट माझं तेच खाल्लं. आणि तिथं मी याच्या हॉटेलला थोडंसं पिझ्झा काय विशालनं काहीतरी मागवलेलं काय मागवलं बर्गर वगैरे. मी त्याच्यातला थोडा कोपरा खाल्ला. म्हणजे असं काय होत नाही मला कधीच. थोडंसं खाल्लं आणि बर्गर आणि मग आलो आम्ही घरी. रात्रीचं काय काकडी वगैरे गाजर वगैरे हे रोजचं खाल्लं. तुम्हाला काय समजे चालल्यानं झालं का कशानं झालं, माझं पूर्ण पोट असं टाके माझे सुजून आले. पूर्ण पोट बी हे पूर्ण असं आता काय करून काळजाचं दुखायचं माझ्या. इतकं दुखायचं. मला वाटलं आता हे झालं काय, मला फूड पॉयझन झालंय का काय झालंय. ढेकर पण यायची आणि 2-3 वेळेस कळ पण पोटात मारून आली मला. एवढं मला झालं की तुम्हाला काय सांगायचं. मी रात्रभर कोणालाच सांगायला. मला इतकं जीव असं वाटायचं माझा जीव जाईल का काय. पाणी प्यायची इच्छा नाही, खायचं नाही. सकाळीच उठले पप्पाला बोलले मला पहिलं हॉस्पिटलला घेऊन जा. ऍसिडिटी झाली असं. ऍसिडिटीची गोळी 2 खाल्ल्या तरी बी काय नाही. काय ते चालल्यानं झालं मला जास्त कशानं काय नाही. पण इतकं ढिकर पण येणार काहीच. मी दुपारी सकाळी पण चालली, रात्री पण वरती 1 तास चालली टेरेसवरती. आणि जरा फटाफटा असं
हात चालली त्याच्यामुळे झालं, जेवढ्या चालल्यामुळं झालं का काय मला देवाला माहिती कशाने झालं तर. मग मी काय केलं, सकाळीच गेली. मग डॉक्टर पण नाही आलेले, हॉस्पिटल उघडलेलं पण डॉक्टर नव्हते. मग मी पटकन नर्सने 2 इंजेक्शन दिले, इंजेक्शन वगैरे घेतली. थोडंसं बरं लागलं मला. तर कालपासून आता बरं लागलंय. काही आता बंद आहे सध्या, नॉनव्हेज वगैरे सगळं काही. तिखट बेमास हा बरी झालं काळजी सगळं काढलं. आणि मग आता मला बरं वाटतंय. ते लगेच पप्पा बोलले चल वरती ते रील काढू आणि ऑफिसला पण चल. मला बरं वाटलं, मला बसवत नाही पप्पा दिवसभर मायरा बोलली चला मम्मी काहीतरी खा. एक अन्नाचा पण नाही, नुसतं पाणी पिल्यालं. थोडंसं पाणी पण प्यायची इच्छा नव्हती. मग काल बी 2 दिवस मग कंटिन्यू मुगाची खिचडी म्हटलं मला काहीच नको देऊ, फक्त मुगाची खिचडी टाक आणि भात थोडंसं बस, तेवढंच. मी एक मिरची पण नको टाकून. 2 दिवस मी तेच खाल्लं कंटिन्यू. आणि आता मला बरं वाटतंय. म्हणजे थोडंसं दुखतंय पोटामध्ये असं इथं याच्याजवळ, पण मग थोडं बरं आहे. तर आता बाळाला पहिल्यापेक्षा बरं आहे ना. तर 2 दिवस मी कंटिन्यू झोपून होते, कंटिन्यूअसली उठतच नव्हती असं. तर दादा असं गळ्यात नाही अडकायचं. चला आता मी माझ्या बाळाला घेऊन जाते मी ऑफिसला. थोडंसं हे करू आम्ही जातो, पप्पांनी जाऊन येतो. डान्स तुम्ही हे केला का माझ्या बाळाचा? आणि मी बरेच असं नाही ना सोन्याचे तुकडे. आणि मी कमेंटचे उत्तर नाही दिले बरेच, तर हे करा काय म्हणते ते मी परत कमेंटचे उत्तर देईल. हा, तर तुमच्या सगळ्या कमेंट बद्दल थँक्यू सो मच. खरात मम्मीकडनं, खरंच पप्पाकडनं. चांगले कमेंट करत. आमच्या शॉर्ट व्हिडिओला तर खरंच खूप प्रेम देत आहे, ब्लॉगला पण देत आहे. आणि खरंच खूप बरं वाटतं शॉर्ट व्हिडिओ. मला नव्हतं हे व्हायचं, म्हणजे डान्स मी अंगा हलवत नव्हते थोडं पण. अरे ऑफिसला तुमचं रील काढायची. मी नाही गेले, पण याचं पाहिजे कसं चाललंय. तिकडे जाऊन हा पाय टीव्ही बंद केली सगळं. आता पाण्यापासून दमन नाही तू गायला त्या दिवशी मशीनवर चालल्या ना हा ना. तरी म्हणलं तुम्ही पुढेच काही नका करू. हा ना पाय ना आता चालू नका ना, मशीनवर चालू नका. चला काढा रील लवकर. बरं करा. चला झाली meeting. ए अरे आलो मी मी थांब. थोडा बी दम नाही, लगेच पटापट चालायला लागलं. येतो चल. गाडी चालू करू दे ना. चला मग पुढे मी येतो गाडी घेऊन. अरे ते पोरं जाऊ दे. अरे स्कूल सुटली दादा, थांब थोडासा. तुला आल्या चालूच झालं तुझ्यावर. शाळा सुटली, थांब. स्कूल इकडची सुटली. ती शाळा सुटली बाई पोरं. हे बाई सगळे शाळेतून निघाली. हे बाई सगळे शाळा सुटली, सगळे पोरं चालले. तुला लगे चालूच होतं खेळायचं. 2 मिनिटं बसू दे आम्हाला. काही अरे पैसे दादा लागलं थोडंसं माझ्या बाळाला. लागलं ना काय तो लागलं माझ्या मम्माला. माझी मम्मा लागलं ना, ऐकतच नाही ना. आता पप्पाने बँडेज. बरं मीच पकडते. बरं मीच बरं बॅटिंग मीच करण राव तुमच्यासाठी. काय एवढं बाळा पळायचं ना पटापटा. थोडंसं कंट्रोल करायचं राजा. सोन्याच्या तुकड्या आता बरं लागत. औषध आहे किती? आता बरं लागलं. औषध आहे हो काय? मी मस्त बटाटे टाकून बिर्याणी बनवणार आहे आज. सगळ्यांना आवडते. तुम्ही बनवतात का अशी बिर्याणी? तुम्ही सांगा नक्की. आता मी टाकलंय तेल. घेतले मी 3-4 मस्त तेजपत्ता, थोडीशी विलायची, दालचिनी, तेजपत्ता टाकल्याच्या नंतर मी टाकणार आहे बटाटे फ्राय करून घेईन. मी चिकन शिजवून घेतलंय. मस्त आज एकदम झणझणीत चमचमीत बिर्याणी बनवणार आहे. म्हणजे जास्त तिखट नाही, कमी तिखट. वाट्या टाकून घेतात. आम्हाला 2च वाट्या लागतात. आपल्या 2च वाट्या लागतात. 2 वाट्या नाही, 1.5 वाट टाकायची. नाही 2 वाट्या लागतात. फ्राय करून घ्यायचे. आता धुतलेत मी. आता पहिले बटाटे फ्राय करून घ्यायचे. किती बटाटे? 2 बटाटे. 2 बटाटे. तेजपत्ता बरोबरच तळायचे. तो पण तळायला पण तोपर्यंत. आणि तेल थोडं जास्त टाकायचं बिर्याणीला बटाटे असल्यावर, कारण ते बटाट्याला सोपून घेतं. आणि आपण जर कमी तेल टाकलं तर मग काय होईल, ते बटाट्याला सुकी बिर्याणी लागेल. त्याच्यामुळे थोडंसं जास्त तेल टाकायचं.
फक्त बिर्याणीसाठी, भाजीसाठी नाही, पण बिर्याणीसाठी. बटाटे असल्यावर, हा बटाटे नसल्यावर नाही. बटाटे नसल्यावर थोडं टाकायचं, पण बटाटे असल्यावर थोडं, कारण की बटाट्याला पूर्ण तेल सोकून घेतो बस. त्याच्यामुळे मस्त लाल बटाटे होऊ द्यायचे. बघा आता पूर्ण. आता हे काय काय आहे सांग? हे काय काय? टाकणार मी सगळं. आई दोन्ही कॅमेराला बोल लागला. हो का? शहाजिरे शहाजिरे सर्व खडा मसाला टाक. खडा मसाला म्हणजे काय काय टाकलं ते ते दाखवलं मी सगळं. दाखवलं का? हा. तर मला माहित पाहिजे ना, मग मी बिर्याणी बनवली असते ना. तुम्ही बिर्याणी बनवता? मग अरे मग शिकायला पाहिजे. पप्पा बिर्याणी बनवणार का? हा. आता आपण लसण, अद्रक आणि 3-4 हिरव्या मिरच्या हा. थोड्याच. हा, लसूण हे किती माणसाचं आहे? आपण किती? आपण 4 माणसं आहे. हा, मग किती पकडू? 4 माणसं, 5 माणसं आहे माझं किती? म्हणजे 4.5. हा, 4.5. 4.5. पाहुणं रावळा आलं तर असं बघा, म्हणतात. थोडासा आहे घरचा मसाला, जास्त तिखट नाही, कारण की पोटात माझ्या त्रास होतो. हे किती? दीड चमचा टाकलं ना? हो, एवढंच अर्धा चमच टाकलाय. माझं पण 1.5 चमचा टाकलं. म्हटलं अर्धा चमच टाकला. हा, खुशबुली भारी आली बरं का. झाले ना बारी? मग 1 नंबर आली. बघा, तेल थोडंसं जास्त टाकलंय. का टाकलं तुम्हाला माहिती आहे ना, मला हे झालं पाहिजे म्हणून. बघा का तुम्ही, सगळं बटाट्यानं तेल सोडून घेतलं, त्याच्यामुळं काही तेल दिसणार नाही. द्या मला, हे द्या, पाणी घ्या. आई काय म्हणतात जेवण? कोण मग चिकन बिर्याणी. तुला बिर्याणी खायची ना? आज काय म्हणताय माहिती आहे का जेवणामध्ये? किट्टू मध्ये बदीचे बरं का? हा बापरे, बरं झालं पडलं नाही. काय? सँडच खराब झाली आपली. हा. थांबा, थांबा, पडलं नाही. खरंच झालं. तरी घे. घेते नाही. म्हटलं बरं झालं पडलं नाही बाई. टाक करून टाक. काही ना काही टेन्शनच झालं असतं, पडलं असतं बाबा. नाही नाही नाही, काय नाही होत. हा? काय नाही होत. नाही. जे पाहणारे असतं ना त्यांचं लक्ष असतं हा. नको पडायला, अच्छा, आहे की नाही? मम्मीचं. हा, खरंच मग मी तर पडायला नको काही. आम्हाला रिसिव्ह बघायची. अच्छा, असं असतं. मग बघा. हा, आता याचं काय तांदूळ पडायचं. आता तांदूळ चालू. तांदूळ. हा, एकदा धुवून घेतलं ना तो. एकदा धुवून घेतले, परत एकदा थांब. पाणी पण घेते, कपाला त्रास नको. का? बस झालं, आपण अंतर उभं करून घेतलं. हो ना. बघा तरी तांदूळ सुटते. हा, आता बरोबर. पूर्ण बिर्याणी झाली का तुम्हाला? जाऊ का? आता जोरात दे. हा, एकदम चमचमीत झाल्यावर आता आवाज तर का कोण नाही जाईन बाहेर. आता जशी तशी, हा, कोण नाही जाईन. जशी होईल तशी साधी केली आपण. साधी सिंपल केली का? साधी सिंपल आहे. तुझं म्हणे तेल सुटून त्याला आणि असं होईल. तेल नाही हो, कुठे तेल बोलले मी? तेल नाही जास्त म्हणलं, थोडंसं जास्त. तुला बटाटे टाकलं. हा, म्हणूनच ना. तुला दे, तुला दे. कारण की चल कुठे दादा. चल रे किट्टू, चल जेवायचं. झाड माणसं. बटाटे कमी. तुला कमी. तुम्हाला आले तरी मला टाका, हा. कारण मी बटाटे खाते. हा, किती मी बटाटे खाणार नाही. नाही, बरोबर नाही. आहे. किट्टू खातो ना. हो रे ना. नाही आई जवळ काय. बरोबर, बरोबर, आईचं, माझं आईचं. एक मम्मी 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 मम्मी. हा, बरोबर. कोणासोबत खायचं तुला जेवण? कोणासोबत करायचं? चल बाळा, चल. चल पिलो. आणि आईची ताटात खातो का माझ्या ताटात खातो? सांग बरं रोज पडेल. बाबा आईच्या ताटात खातो ना, आज कसं तुमच्या ताटात खायलो? हा, खाताच तू आहे ना. किट्टू खातो ना तू? नाही. हा. माझ्या ताटात खात नाही रोज कधी. आईच्या ताटात खातो, आज कसं काय? नाही खात का तो? नाही खात. आता म्हणजे तुम्ही टाइमवर नसतात ना. हा, मग ते- चल चल बसा बसा. बटाट्याचं मी तेच भात. बोलणार लय भारी होतो. झाली बिर्याणी. भारी झाली ना? मस्त हा, बरोबर. चला तर आता आम्ही हा ब्लॉग इथे चेंज करू. लाईक करा, शेअर लाईक करा. करा, शेअर करा, हा. कमेंट करा. आणि चला आता बाळाला खाऊ घालते. बाय नाही बेल आयकॉन पण दाबा. बेल आयकॉन आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही असं. करा करा करा. चल